खरोखर आपण तो भाग्यवान आहात. एक पाऊण तास आरती अभिनंदन नामजप यामध्ये मग्न होऊन या सर्व स्वामी भक्तांमध्ये किमान 25% लोक तरी प्रपंचापासून दूर पावतात राहिला असते. 100% सांगू शकत नाही, 25% लोक प्रपंचापासून स्वामीच्या सानिध्यात पावतात घालवला असतो. तर स्वामीच्या सानिध्यात राहणं सोपी गोष्ट नाही, कारण आपण प्रपंचातली लोक आहोत आणि प्रपंच सांभाळता आपल्याला नामजप स्वामींना जपायचा आहे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 12 आणि 13 अध्यायामध्ये बालापणची गोष्ट आहे आणि खरं तर बालापण सारखं स्वामी सेवा करणं, स्वामीचं सानिध्य करणं कोणालाही सोपं नाही. असं बालापणचं स्वामी सेवा आहे, कारण त्या ठिकाणी सुंदराबाई होत्या, सोलापा होते. या मठामध्ये पण सुंदराबाई भरपूर आहेत, सोलापा भरपूर आहेत. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेमध्ये असतात, परंतु त्याच्यामध्येही या मठामध्ये बाबासाहेबांसारखेही काही सेवकरी आहेत. तिथे स्वामीच्या सानिध्यात आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करतात. सांगण्याचा तात्पर्य इतका की आपण या मठामध्ये आल्यानंतर आपली भूमिका काय असली पाहिजे, आपलं मन कुठं असलं पाहिजे, आपल्या मनापासून आपण काय शिकलं पाहिजे, याकडे आपली भूमिका असणं फार गरजेचं आहे. परंतु सर्वांनाच शक्य होणार नाही, परंतु 25-30% लोकांना शक्य होईल. कारण पाऊण तास या ठिकाणी बसणं आणि स्वामींना जपणं एक फार अवघड काम. या स्वामीबद्दल स्वामीचे भक्तांकडून स्वामी बोलून घेत असतात. ज्या वेळेला सुंदराबाईचं राज्य स्वामीजवळ होतं, त्यावेळी जर तुम्ही स्वामीचा वाचला असा तर खरोखर सुंदराबाई आणि सोलापाच्या माध्यमातून बालापासारख्या भक्ताने स्वामीचं मन जिंकलं आणि शेवट स्वामीची एक शरण म्हणून त्या ठिकाणी राहणं हे फक्त बालापाला झालं. यानंतर माझी विनंती असेल सर्वांना की आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपलं एक ध्येय असलं पाहिजे की फक्त मला स्वामीने शिकायचं आहे. कितीतरी स्वामी फक्त आम्हाला सांगत असतात, दादा आम्ही या ठिकाणी गेल्या 4-5 वर्षापासून येतो, पण आमची कामं होत नाही, आमचं काहीतरी बघा. आम्ही कोण म्हणतात, तुम्ही तुमच्या मनापासून त्या ठिकाणी आलं पाहिजे, तुम्ही तुमचं मन हे स्थिर ठेवलं पाहिजे. स्थिर ठेवलं तर आम्ही करत आणि तुमच्या मनासाठी कामं होतील. आपण एका जगावर दुसऱ्या जगावर आपण काय ठेवतो आणि मी माझ्याबरोबर एका व्यक्तीला आणलं तर एकाच दर्शनामध्ये त्याचं काम झालं आणि माझं काम होत नाही. आणि त्या दोन्ही व्यक्ती तो आणली ते सगळ्या मनापासून या ठिकाणी आल्या. अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला स्वामी सेवक स्वामी भक्त देत असतात आणि त्यांना त्याच पद्धतीने स्वामी उत्तर देत असतात. जसं काय बोलणार नाही, कारण आज सण बाहेर गावी आहे. त्यानंतर आमचे मित्र राजेशजी आपल्याला गोष्ट या भक्ती माध्यमातून देते.